मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर काल रात्रीची जर विचार केला तर पहाटे 5:30 वाजेपर्यंत हे खेळाडू जर पाहिले तर 24 संघ खेळले गेले. आणि आज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हर्षद माची आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीचा गोलंदाज जगदीश माचीसाठी पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच पडला जाईल. इथून पाहायला मजा आहे, मॅच पाहायला मजा आहे. इथून जर पाहिलं तर दोन्ही संघाला आपण देऊयात शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीम अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत. कोणता संघ जाईल ते देखील पाहायला मिळेल आपल्याला काही कालावधीमध्ये. हर्षद पहिला चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करेल. पहिला चेंडू क्लिक केलाय. चेंडू जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे वळवलाय. जगदीशचा पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स घेण्यासाठी इथून आपण पाहतोय. इथून आपण पाहतोय पहिला चेंडू खेळला जगदीश. विकास माची आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेस चेंडू लागत नाहीये बॅटला. इथून चुकी केलंय. डायरेक्टली थ्रो आणि चेंडू जर पाहिला तर हे नशिबाने साथ दिले मी म्हणेन. या चेंडू पकल्यानंतर जर पाहिलं तर अगदी 2 क्षेत्ररक्षक लाईनीत उभे होते, परंतु त्याला चकवा देत पाहू शकतायत आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. हा चकवा दिला आणि तदनंतर निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 5 ने फ्लाय होईल. 6 धावा स्कोर कार्ड वरती. इथून जर पाहिलं तर बोनसच्या रन्स आलेत असं मी म्हणेन, कारण की विकेट घेण्यासाठी प्रयत्न केला होता आणि जगदीशचं विकेट हे खूप महत्वाचं आहे हे ब संघाला माहिती आहे आणि तेच विकेट घेण्याच्या प्रयत्नात इथून जर पाहिलं तर हिट देखील चुकले आणि तदनंतर चेंडू अडवण्यात देखील अयशस्वी ठरले. चौकारांनी आपण पाहतोय 6 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेस फटका चांगला आहे वा, परंतु तिथे आपण पाहतोय चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जगदीशच्या बॅट मधून चौकार येतोय. इथून जर पाहिलं तर हा चौकार कॉन्फिडन्स वाढवतोय जगदीशचा ब संघाविरोधात. परंतु पहा आपण ड्राईव्ह देखील मारली होती, अयशस्वी राहिले. या ठिकाणी ऑन साइड रिजनला 3 क्षेत्ररक्षक आहेत. जर पाहिलं तर दर्श आपल्याला पाहायला मिळतोय, कमलेश आणि करण. दर्श, कमलेश, करण आपण पाहतोय 3 क्षेत्ररक्षक ऑन साइड रिजनला. जगदीश माची पुन्हा एकदा आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर वेगाने वाढते. 10 धावा स्कोर कार्ड वरती. याही वेळेस आपण पाहतोय लेग स्टिकला अगदी बाजूला जाणारा चेंडू पाहायला मिळाला, परंतु आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेर निघाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर वाईटच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर आणखीन 1 ने वाईल. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा. आता आपण पाहतोय ही एवन जोडी तोडण्याचा प्रयत्न असेल ब संघाचा. देखील चेंडू आपण पाहिला. इथून चांगला चेंडू जर पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स मिळत नाहीये. जगदीशला देखील चकवा दिलाय या चेंडूने. इथून आपण पाहतोय टू टू गो. यावेळेस कडक प्रहार, परंतु आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय त्या ठिकाणी चेंडूला. रन्स मिळणार नाहीये. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच चोरून घेतलाय. मारल्यानंतर आपण पाहू शकताय चांगली एफर्ट दर्शवली. चेंडूला ढकललं अगदी मैदानाच्या आतमध्ये. सिंगल रन्स मिळतंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय आतापर्यंत 12 धावा. विकास माची, जगदीश माची 2 मोठी नावं आहेत नक्कीच आपण पाहतोय. आणि ह्या जोडीला तोडण्याचा प्रयत्न असेल आतापर्यंत ब संघाचा. षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. याही वेळेस आपण पाहतोय फटका सजवलाय अगदी जर पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये आणि चेंडू जर पाहिलं तर सिंगल रन साठी जाईल. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीत धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा स्कोर कार्ड वरती.
आपण पाहतायत मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय अनिलजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. माजी पंचायत समिती सदस्य तसेच उमरोली पंचायत सभासद आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी सदस्य उपस्थित झाले आहेत आणि त्यांच्याच समवेत जर पाहिलं तर शशांकजी राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं आपण वेलकम करूयात. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे आगमन नगरीमध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा. ही मॅच खूप महत्वाची आहे, प्रेक्षकांच्या मनोरंजनाची आहे. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जिग्नेश आलाय. इथून आपण पाहतोय हलकाशी जर पाहिलं तर असं वाटलं होतं की यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू वाईटचा होता. यावेळेस काट होती, इथून चुकी केली मी म्हणेन. बॅटची एज लागली होती आणि तिथून जर पाहिलं तर ही मोठी चुकी असं मी म्हणेन, कारण की एक विकेट नक्कीच जगदीशचा रनआउट मध्ये घालवला होता, परंतु इथून संधी आली होती. ही कॅच घेणं खूप गरजेचं होतं, परंतु कॅच घेतले नाही आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय आणखीन एक सिंगल नक्कीच पाहतोय आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 16 या आकड्यावर. आज विश नेटवर्कच्या माध्यमातून अगदी सुंदर टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक दिवसामध्ये नवीन नवीन रील्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडूमध्ये थांबवलं गेलंय पूर्णपणे विकास माची. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय सरळ स्टंपामध्ये चेंडू, एकच जल्लोष. विकास माची बॅक टू द डग आउट होतोय. काय जल्लोष झालाय, काय जल्लोष झालाय. एक मोठा खेळाडू जर पाहिला तर चेंडू चुकला, चेंडू सरळ होता, परंतु त्यानंतर आपण पाहिलं ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतायत काय चेंडू टाकला होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विकास नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला इथे डग आउट मध्ये जाताना. गडी बाद झालाय. फलंदाज बाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू व्हेरी मच. आपण मुख्य व्यासपीठावर पाहतायत आदरणीय सन्माननीय श्री अनिल भास्कर तरे साहेब. आपण पाहतायत माजी पंचायत समिती सदस्य पालघर तसेच ग्रामपंचायत उमरोळी सदस्य आहेत. आणि मी विनंती करीन प्रतीन माची यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. स्वागत केलं जाईल. अनिलजी तरे साहेब आपण पाहतोय एक खूप चांगली व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना पाहतोय. क्रिकेटवरचं प्रेम नेहमीच एक चांगला खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आपण नेहमीच पाहिलं आणि आयोजक म्हणून नेहमीच आपण पाहतायत. जेव्हा जेव्हा उमरोलीमध्ये टुर्नामेंट होतात एक चांगले आयोजन म्हणून अनिलजी तरे साहेब यांचं आपण करूयात स्वागत सन्मान. चेक कर पुढचा. हॅलो त्याचप्रमाणे आपण पाहतोय त्या ठिकाणी उपस्थित झालेले आपले दुसरे मान्यवर आदरणीय सन्माननीय शशांक हरिचंद्र राऊत, उपाध्यक्ष पालघर तालुका पश्चिम मंडळ भारतीय जनता पार्टी या कडून आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. खास उमरोळीहून या ठिकाणी दोन्ही मान्यवर उपस्थित झाले आहेत. मी विनंती करतोय त्यांचंही स्वागत सन्मान करण्यासाठी प्रशांत माची यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात शशांक हरिचंद्र राऊत यांचं स्वागत सन्मान. आगतम स्वागतम सुस्वागतम म्हणून दोन्ही मान्यवरांचं मी खूप खूप धन्यवाद मानतोय की आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाले आहेत. आणि जाऊया आपण मॅच कडे, जिथे मॅच रंगतदार परिस्थितीमध्ये आहे. आतापर्यंत आपण पाहतोय गडी बाद झाला 1 आणि धावसंख्या झाली 18 वर असतो. इथून आपण पाहतोय फटका चांगला आहे, गॅप मध्ये करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा माघारी पळताना इथे मात्र आपण पाहतोय
गडी बाद होईल. मिस्टर जितेश माची खारी बाद झालाय. त्याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी माची साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन त्यांचं देखील स्वागत आपण करूयात. प्रशांत माची सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय या ठिकाणी स्वागत सन्मान. धन्यवाद. आलेल्या मान्यवरांचं आम्ही खूप खूप स्वागत करतोय आणि जातोय आता मात्र मॅच कडे. इकडून जर पाहिलं तर 2 गडी बाद झाल्यात. 19 धावा. एका बाजूला जगदीश माची अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे तर दुसऱ्या बाजूला हिम्मत माची. यावेळेस पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट नक्कीच ठेवली गेली. आपल्याला पाहायला मिळते हलक्या हाताने खेळून काढले. चेंडूला सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 20 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. ही 2 गडी आली. आपण पाहतोय विकासचं विकेट आणि तदनंतर आपण पाहिलं तर नक्कीच जितेशचं विकेट हे खूप महत्वाचं होतं. तर मात्र आपण पाहतोय गोलंदाज रुद्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं षटक. 2.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. यानंतर आपण पाहतोय हिम्मत माची एक चांगला बॅटर आहे परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर ही बॅटिंग थांबवून ठेवले. जगदीशच्या बॅटमधून आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 9 धावा. म्हणजे जगदीश माची जर विचार केला तर ज्याच्याकडे अशी क्षमता आहे की तो कमी चेंडूमध्ये जास्त धावा बनवत असतो परंतु आज थोडासा दबाव आहे. याही वेळेस आपण पाहतोय पायावर टाकण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र धावसंख्या होते ती म्हणजे 22 धावा. आज स्टेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने 2 संघ मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत ही खरी जर पाहिली तर रंगत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा रुद्र. याही वेळेस आपण पाहतोय चेंडूला थांबवलाय. चांगला चेंडू अगदी खोलात टाकला होता. चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर फलंदाजाला देखील हा खेळताना थोडीशी अडचण निर्माण झाली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चेंडू डॉट येतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू 22 धावांवर अजूनपर्यंत जर पाहिलं तर थांबवून ठेवलंय दोन्ही फलंदाजाला. जगदीश माची जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. हिम्मत पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. याही वेळेस आपण पाहतोय खराब चेंडू आहे. खराब चेंडू आहे. वाईट चेंडू आणि वाईट चेंडू जर पाहिलं तर इथे मात्र रन्स वाढवल्या जातील. धावसंख्या 1 ने वाढते. 23 धावा आतापर्यंत धावा आल्या आहेत परंतु विकेट देखील गेल्या आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि इथून पहा एकाने सोडली होती परंतु दुसऱ्याने सेव्ह केले. बाउंड्री नक्कीच सेव्ह करताना आपल्याला पाहायला मिळते. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय आणि डॉट चेंडू नंतर जर पाहिले तर धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 23 या आकड्यावर. 2 गडी बाद झाल्यात. पाहू शकतायत रिप्लेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सेव्ह केली ही बाउंड्री. याही वेळेस आपण पाहतोय सिंगल 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 शिवाय पर्याय नव्हता आणि इथून सिंगल घेतलंय. सिंगलच्या मदतीने आणखीन 1 धाव वाढेल. 24 धावा. आपण पाहतोय ज्या पद्धतीने फिल्डिंगसाठी क्षेत्ररक्षक आहेत. अगदी जर पाहिलं तर 16 ते 17 वया गटातील खेळाडू सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. याही वेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू पडल्यानंतर जगदीश माचीला देखील समजलेला नाहीये. आतापर्यंतची A1 जोडी जगदीश आणि विकास कुठेतरी जर पाहिले तर ज्या पद्धतीने गोलंदाजावर पूर्ण मात करत असते परंतु इथे आपण पाहतोय जखडून ठेवले त्यांना 24 आकड्यावर. 3 षटक कंप्लीट झाले आहेत म्हणजे 18 चेंडूचा खेळ झालाय आणि 18 चेंडू मध्ये 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. कमालीचं क्रिकेट. कमालीचं क्रिकेट. जगदीश माची आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवर आहे. त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. इथून जर पाहिलं तर हिम्मत आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1च धाव त्याच्या बॅट मधून आले. म्हणजे इथून धावसंख्या तुम्हाला वाढवावी लागेल. गोलंदाजी मार्कवर जिग्नेश आलाय पुन्हा एकदा. हा फटका चांगला आहे. कट केला आणि चेंडू निघून गेला पॉइंट क्षेत्रामधून. सीमारेषे पार येतोय चौकार. 4.
आणि आपण पाहतोय पंचाळी सोसायटीचे चेअरमन आहेत, आपण पाहतोय ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील वेलकम आहे. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू चांगला आहे, दबाव आहे आणि त्याच दबावाचं टेन्शन डोक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाजाच्या अगदी मनामध्ये. आणि इथून जर पाहिलं तर 28 धावा आतापर्यंत झाले आहेत. 3.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. याही वेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने फ्लिक केलंय, जगदीशला स्ट्राईकवर आणायचं आहे आणि तेच काम मात्र हिम्मतने केलंय. इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स घेतोय. आतापर्यंत 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. या 3 चेंडूमध्ये पहिल्याच चेंडूवर चौकार लगावली होती, त्यानंतर डॉट आला आणि त्यानंतर सिंगल रन्स. 5 धावा आतापर्यंत जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले. जगदीश माची ऑन स्ट्राईक. याही वेळेस फटका चांगला आहे, गॅपमध्ये केलाय, परंतु वा पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी ज्या पद्धतीने दर्श बबलू खूप चांगल्या पद्धतीने बॉडी बॅलन्स करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम. मैदानाच्या आतमध्ये संख्या जर पाहिली तर 30 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 3.4 चेंडूचा खेळ झालाय. इथून 2 चेंडू शिल्लक आहे. प्रेक्षक वर्गाने विनंती असेल की जे कॅमेरा आहेत त्यांना कॅमेऱ्यांना कोणी हात लावू नये प्लीज, कारण कॅमेरा हलतायत तिकडे. इथून आपण पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु सिंगलच रन्स येईल. इथून जर पाहिलं तर 1 धावेने धावसंख्या वाढली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 31 धावा. आतापर्यंत जगदीशची बॅट देखील थांबवले, कारण जगदीशचे जर विचार केला तर 10 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आल्या 10 धावा. 31 धावा झाल्या आहेत. पण इथून जर 10 ते 15 धावा आल्या तरी मॅचला मजा येईल. याही वेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न, परंतु थांबवलंय चेंडूला. इथे मात्र आपण पाहतोय थांबवताना चांगली गोलंदाजी जिग्नेश कडून. आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवर रन्स आलेला नाहीये. 2 डॉट 3 सिंगल 1 चौकार अशा एकंदरीत जर पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल जिग्नेश कडून. धावसंख्या 31 धावा 31. एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बर्थडे आहे आज भावाचा, केक कापला जातोय. नक्कीच कॅमेऱ्यामध्ये कैद होताना आपल्याला पाहिजे. वाढदिवसाच्या तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या टीम कडून. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत संदेशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. पंचाळी गावचे सोसायटी चेअरमॅन म्हणून आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ही इनिंग नंतर करतो ना, एक इनिंग तरी झाली का नाही, एक ओव्हर होऊ दे मग करतो. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा पायामध्ये चेंडू टाकला होता जगदीश, परंतु थांबवलाय चेंडूला. खूप चांगली क्षेत्ररक्षण. जर पाहिलं तर जो पहिला चेंडू पडला होता, पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर जे बोनस रन्स आल्या होत्या पाहायला मिळाल्या होत्या, कुठेतरी फेकी चुकीची होती, परंतु फेकी चांगली नक्कीच झाली असती जर हिट झाला असता. हिट झाला नाही आणि त्यानंतर ओलांडली बाउंड्री लाईन आणि तिथे रन्स आल्या. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू असेल, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दर्श. 33 धावा दर्श आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जगदीश माची बॅक टू द डग आउट. इथून आउट होईल. मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहतोय बॅटचा जर विचार केला तर बॅट जास्त हवेत बॉक्स विकेटच्या रूपाने कडे बाद.
जर पाहिलं तर धाव संख्या आणि स्कोर कार्ड वर लागली जाते. आतापर्यंत जर पाहिले तर 33 लॉस ऑफ 3 विकेट्स 33 धावा झाल्या आहेत. आणि काय तो जल्लोष पाहायला मिळाला. जगदीश विकास आउट झाला तेव्हा एकच जल्लोष होता आणि जगदीश माची आउट झाला तेव्हा आणखीन एकदा जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला. परंतु धावा झाल्या 33. हे पाहू शकतायत आपण काय एन्जॉय केलाय. इथून आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत जर पाहिले तर 3 या इनिंगचे. 3 चेंडू मध्ये किती धावा येतील, एक बाउंड्री येणं गरजेचं आहे. आणि फलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर उमेश माची आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय फटका तर सजवला आहे तिथे. चेंडू जर पाहिलं तर थोडासा हातामधून निसटला. सिंगल रन्स मात्र नक्कीच मिळतोय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा स्कोर कार्ड वरती लागले आहेत. 34 धावा आपण पाहतोय. जर रन रेट पाहिला तर 7.77च्या रन रेटने खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना पियुष मॅचचा आनंद घेतोय. आज टी शर्ट देखील पियुषला दिलंय खऱ्या अर्थानं आगवण टीम कडून. यावेळेस फटका जोरदार मारण्याचा विचार आणि इथून ते चुकीचं ठरलं. मी म्हणेन बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हिम्मत माची देखील बाद होतोय. म्हणण्याचं एकदा सर्वांचं स्वागत आहे आगवण नगरीमध्ये. आणि आपण पाहतायत 2 संघ घरेलू संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर 34 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश माची नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओहो पियुष काय पियुषची ती स्माईल आणि काय तो एन्जॉय केलाय त्यांनी. प्रत्येक वेळेस प्रेम मध्ये येत असताना अल्ल्याली गावामध्ये देखील याच पियुषने एन्जॉयमेंट केला होता. चेंडू द्यायचा आहे प्रेक्षक वर्ग प्लीज. मॅच बॉल आहे, मॅच बॉल द्यायचा आहे. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू. 34 धावा स्कोर कार्ड भरते. इथून जर चौकार आली तर 39चा टार्गेट असेल. सिंगल आला तर 35चा टार्गेट असेल, 36चा असेल. परंतु बघूया काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. जयेश आहे एक चांगला बॅटर म्हणून जयेशकडे देखील पाहिलं जात आहे. फटका तर सजवला आहे परंतु इथे रनआउटचा चान्स आणि इथे पंचांचा इशारा येतोय. यस OUT आउट, गडी बाद. 34 धावा पाहतोय. आपले मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आणि इथून आपण पाहतायत संदेश म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहताय पंचाळी गावचे नक्कीच एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून संदेश म्हात्रे यांना नक्कीच आपण पाहतोय. आणि या ठिकाणी आज वेळात वेळ काढून उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचा आम्ही वेलकम करतोय. सोसायटीचे चेअरमन म्हणून आपण पाहतोय त्यांना पंचाळी गावामध्ये. त्यांच्याच समवेत निरंजनजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करीन निरंजन राऊत साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत सन्मान केलं जाईल. प्रशांत माची यांच्या नक्कीच शुभ असते. आपण करूयात त्यांचं स्वागत. निरंजनजी राऊत
धन्यवाद निरंजन सिंह साहेब. चला येस आपण थँक्यू सो मच आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. एक चांगली मॅच मैदानाचा आतमध्ये नक्कीच रंगतीये. चला दोन्ही संघाचे कर्णधार नेक्स्ट फर्स्ट सेमी फायनल टॉस आपण करणार आहोत. विनंती करीन दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. एका बाजूला संघ असेल श्री स्वामी समर्थ मायकोप, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय हनुमान उनबाट संघ. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण टॉस साठी. चला दोन्ही टीम्सला विनंती आहे आपण टॉस साठी यायचं आहे. आणि येस खुश खबर खरं आता आलेली आहे टीम आगवन बी या संघाला. जर आगवन बी हा संघ फायनल मध्ये दाखल झाला तर सामान्य विघ्नेश रवींद्र माची यांच्या वतीने संपूर्ण आगवन बी साठी 10 टी शर्ट नक्कीच पुरस्कृत करण्यात येणार आहे. क्या बात आहे. आता प्राइज लागलाय. आता मॅच ऑन झाली आहे. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. आमचे मोहित देखील आलात. वेलकम मोहित. मी सातत्याने चर्चा राहिली आहे आणि एक चांगली मॅच मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. वेलकम ऑल ऑफ यू. एक चांगली स्पर्धा आहे. जय जोगनादेव चषक आगमन याच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि आता एकाच जंगलातील 2 वाघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. परंतु आता कोण वाघ कोणावरती भारी पडणार आहे. एक शेर आहे तर दुसऱ्या बाजूला बब्बर शेर आहे बाई. आणि आता कोण कोणावरती भारी पडणार आहे ते या मॅच मध्ये उत्तर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणखीन एक आनंदाची बातमी आहे बी संघासाठी. जर बी संघ या मॅच मध्ये जिंकतोय तर पप्पू माची याच्याकडून 1000 रुपयाचं रोख प्राइज त्यांना देखील मिळणार आहे. क्या बात आहे. म्हणजे आता एटीएम ऑन झाला बाई. दिल थांब के बेट्या. आता मॅच मध्ये मजा येणार आहे. मॅच ऑन आहे. देवया दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन. टाळ्या वाजतात, चिट्ट्या वाजतात, जल्लोष होतोय. कारण फक्त एकच आहे, स्पर्धा मानाची आहे. आणि मॅच देखील आता विकेट किपरला मी तर म्हणेन थेट हॉस्पिटलमध्येच न्यावं लागलं असं बाई. त्याच पद्धतीची बॅट फिरवली. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकतात. क्लोज कॉल होता. मी तर म्हणेन आता अल्ट्राएज घ्या, कारण की ती बॅट त्याच्या फेसला लागली की नाही. बॅटिंग करत असताना आपण पाहतो दर्श आहेत आणि त्यांचे बंधू आमच्या समोर आहेत. त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा आहेत. त्याचा देखील आता धडधड वाढला. एका बाजूला बंधू आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्या गावचा संघ आहे. एकाच गावातील आपण पाहतो दोन्ही संघ खेळतात, कारण की आता दोन्ही संघ मेहनतीने केलेत. काल आपण पाहिलं बी संघ नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचली. टॉप 17 संघाला परास्त करून हा संघ इथे दाखल झालाय. का त्याचं प्रदर्शन पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही पाहिलंय. फिल्डिंग लाजवाब होती, गोलंदाजी लाजवाब होती आणि आता बॅटिंग देखील त्याच पद्धतीची करावी लागेल. त्यासोबत बॅटिंगसाठी आपण पाहतोय कमलेश आलेत आणि बॉलिंग. आणखीन एक आनंदाची बातमी आहे. मंगेश. आपण पाहतोय जर ब संघ जिंकतोय तर मनीष ग्रामपंचायत सदस्य मनीष माची यांच्याकडून आणखीन 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल ब संघासाठी. क्या बात आहे. टाळ्या तर प्रेक्षक भरपूर वाजवतात. प्रेक्षकांसाठी देखील काहीतरी द्या, कारण की पाठी राखे भरपूर आहेत. प्रेक्षकांची अफाट गर्दी आहे. हेच क्रिकेट आहे. क्रिकेटचा आनंद फटका दमदार आहे. आणि इथे अजित निकम सर देखील साधतात. आलाय चौकार. आज प्रत्येक घरोघरात ही स्पर्धा पोहोचते. प्रेक्षकांची अफाट गर्दी आहे. चला दोन संघाचे कर्णधार या आपण. एका बाजूला मायकोप संघ आणि उनबाट संघ, दोन्ही संघाचे कर्णधार आपण मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. मुख्य मंच जे आहे व्यासपीठ आहे त्याच्या समोर यायचं आहे. बघा स्टँडिंग जे कॅमेरे आहेत त्याच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत, पब्लिक आहे, थोडंसं बघा विनंती आहे. जे वायर्स आहेत त्याला त्रास देऊ नका, कॅमेरामॅनला त्रास देऊ नका, त्या स्टँडला हलवू नका. बघा प्रत्येक कॅमेरा आहेत त्याच्या बाजूला प्रेक्षक आहेत, थोडंसं सहकार्य करा. आम्हाला देखील माहिती आहे मॅच इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला देखील मॅच पाहिजे आहे, मॅच महत्वाची आहे. येस दक्षसाठी नक्कीच कॅश प्राइज आलाय. दक्षनी जर सलगचे 3 बॉल वरती 3 चौकार जर लगावले, त्याच्या बॅट मधून आले तर
RN या ग्रुप तर्फे 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. 2000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे आता दक्षसाठी. पुढचा बॉल लेट कट केला. फिल्डर आहे पॉइंट रिझनला. थ्रो तर केलाय पण तू टाळ्या वाजतात. एक क्रिकेट आहे आणि दोन्ही बाजूनी टाळ्या वाजणार आहेत कारण की आपण जर पाहिलं तर एकाच गावातील दोन्ही टीम्स खेळतात. मजा तर येणार आहे या मॅच मध्ये. रफ अँड टफ सामना आहे. काही सांगू शकत नाहीये. क्रिकेट आहे. ब संघासाठी आणखीन एक पारितोषिक आहे. कोणीही फलंदाजाने जर 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारले तर प्रणित माची याच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आता मी तर म्हणेन प्रत्येक पालघर जिल्ह्यामध्ये बँकचे पैसे खाली होणार आहेत कारण की आता मॅच चालू झालेली आहे. आणखीन एक प्राइज आहे 3 चौकारासाठी. ब संघामधून जर कोणताही खेळाडू जर 3 चौकार मारतोय तर हितेश माची ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल. 11 धावा फलकावरती आहेत. इथं म्हणेन जेवढं बक्षीस वैयक्तिक या स्पर्धेमध्ये नाही आहेत तेवढ्या या मॅच मध्ये लागलेत कारण की मॅचच तशी रंगली आहे. येणारे आता 24 बॉल आहेत आणि गरज आहे 23 धाव्यांची. 24 बॉल आणि 24 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. रफ अँड टफ सामना आहे. एका बाजूला आपण पाहतोय जय जोगनादेव आगमन ए आणि दुसऱ्या बाजूला आगमन बी. हा संघ खेळतोय एका बी. आता मॅच मध्ये मजा येणार आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तुम्ही पाहतात षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. हार्दिक आलेत. हार्दिक पांड्या मुंबईमध्ये खेळतोय परंतु हा हार्दिक पालघरचा आहे आणि आता हार्दिक काय कमाल करतोय मैदानात 7 मध्ये. सर्वश्रेष्ठ गोलंदाज म्हणून नेहमीच ज्याची ओळख राहिली आहे. चर्चा झाली आहे रफ्तार आणि आता तोच बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. स्ट्राईक एंड वरती बॅटर दर्शक बॉल तयार. ओ इकडे हेलिकॉप्टर उडवलाय आणि अखेर तो लँड झालाय सीमा रेषा पार. चला 2 संघाचे कर्णधार या ठिकाणी जय हनुमान उनबाट संघ आलेला आहे. मायकोप संघ कर्णधार आपण यायचं आहे. व्यासपीठासमोर यायचं आहे. मायकोप संघ कर्णधार या आपण बिगेश आदरणीय सन्माननीय अनिलजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शशांक राऊत टॉससाठी अगदी आपण पाहतोय या ठिकाणी नक्कीच यायचं आहे. कॅमेरामॅन मुख्य व्यासपीठासमोर कॅमेरा फिरवायचा आहे प्लीज. आदरणीय अनिलजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चल येस कॅमेरामॅन टॉस घ्या. 2 मिनिटं मॅच थांबली तोपर्यंत टॉस घ्या लगेच. चला टॉस आपण लगोर करतोय. चला दोन्ही टीम्स या लगेच प्लीज कारण की मॅच देखील टफ आहे. टॉस आपण नक्कीच करणार आहोत. 2 संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतोय आदरणीय अनिलजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय मायकोप संघ दुसऱ्या बाजूला उनबाट. बी टीमने कधी मागच्या सीझनला की या सीझनला तर आपण पाहतोय कॉइन स्पिन होईल. बिगेशचा कॉल असेल. बिगेश फ्रेंड्स मोबाईल आणि आगवण चषक आलाय म्हणजेच उनबाट संघ टॉस जिंकलाय. मनीष टॉस जिंकलाय काय डिसिजन असेल? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. मॅच मजेदार आहे त्यामुळे जास्त काही वेळ घेणार नाहीये. शुभेच्छा बिगेश तुम्हाला देखील शुभेच्छा. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि मॅच कडे नक्कीच आपण लक्ष देतोय. जाऊया पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामन्याकडे. थंडी बाहेर भरपूर आहे परंतु मैदानात 7 मध्ये गरमी आहे बाई कारण की मॅच तशी रंगली. हाय व्होल्टेज सामना आहे आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की जिंकेल तरी कोण. कोणी जिंकू दे परंतु विजय फक्त आणि फक्त या आगवण गावाचा होणार आहे कारण की ए किंवा बी कोणी पुढे जाऊ दे आपला गाव पुढे चाललाय हे महत्वाचं आहे. आणि क्रिकेट आहे आणि क्रिकेटला सातत्याने ज्यांनी पाठबळ दिलाय या संपूर्ण पालघर जिल्ह्याने आणि त्या पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय आगवण गाव आणि त्या संपूर्ण आगवण गावाची ही चर्चा नक्कीच होणार आहे. आणखीन एक आनंदाची बातमी आले मी म्हणेन आगवण ब संघासाठी. जर आगवण ब संघ जिंकतोय तर अंकुश भोईर
पंचाळी यांच्याकडून प्रत्येक खेळाडूसाठी शूज दिले जातील. ही एक क्या बात मोठी आहे. बातमी आहे, मोठी बातमी आहे. म्हणजे आता सगळं काही त्यांच्याकडे मिळणारच आहे मॅच जिंकली तर. फक्त खेळायला यायचंय भाई तुम्हाला. पुढचा बॉल. हो, इथे चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. आता चूक होते मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज सामना आहे. कोणाच्या बाजूनी मॅच जिंकणार आहे काही घडू शकतं, कारण की क्रिकेट आहे. सातत्याने चर्चा होणार आहे. आता स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. समीकरण आपण पाहतो. येणारे 21 बॉल आहेत आणि 18 धाव्यांची गरज या मॅच मध्ये आहे. अंतिम दिवस आहे, प्रेक्षकांची गर्दी आहे आणि मॅच देखील चर्चा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. आणि आज मी तर म्हणेन चषक कोणाच्या बाजूनी जाणार आहे ते तुम्हाला उत्तर नक्कीच पाहायला मिळेल. हो, इकडे प्ले डाऊन झालेत आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं बटन, फलंदाज होईल बाद. वन साइड त्यांना सपोर्ट करतोय. जे लहान मुलं समोरच्या दिशेने आहेत, प्लीज तुम्ही तिथून थोडं मागे जायचंय. प्लीज मागे जायचंय. एन्जॉय करा, परंतु थोडंसं मागे जायचंय प्लीज. जे बॅरिगेड आहेत त्यांच्या मागे जायचंय. चला, लहान मुलांना विनंती आहे, बघा बॅरिगेटच्या आतमध्ये कोणी येऊ नका. चला व्हॉलेंटियर्स तिथे उपस्थित व्हा, विनंती आहे. मॅच चांगली रंगली आहे. आता जर विकेट किंवा डॉट आली ना अजूनही मजा येणार आहे मॅच मध्ये. 17 धावा फलकावरती आहेत. हो, इथे देखील फुलटॉस ऑन साईडला टर्न तर केलाय. थोडासा फंबल पाहायला मिळतोय, परंतु इथे एक सिंगल अखेर मिळेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जम पोहोचले 18 धावसंख्येवरती. अजित सर देखील आता तुम्हाला पाहायला मिळतात. अजित सर होऊन जाऊ दे एकदा. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते आणि सातत्याने अजित सरांची देखील चर्चा होत असते. वन टू गो. FM आला आणि इथे मोक्याच्या क्षणी इथे विकेट आली असती, परंतु इथे शांत ठेवण्याचं काम तर मात्र केलंय. पाहू शकतात ऍक्शन रिप्ले मध्ये देखील काय कट झालाय. स्लाइटली टर्न, टप्पा पडला, तदनंतर एक कटर बॉल आणि इथे डॉट बॉल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय. धावफलक आपण पाहतोय 18 या धावसंख्येवरती आहे आणि आता येणारे इक्वेशन आपण पाहतोय. 18 बॉल आणि 17 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. काटेकी टक्कर. आता शांतता तुम्हाला पाहायला मिळते. जसे चौकार येत होते, जसे धावा येत होते, टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या, आता शांतता आहे. तर आता मैदानाच्या बाहेर देखील शांतता पाहायला मिळते. हे क्रिकेट आहे. आणि जर विकेट आली ना किंवा जर डॉट बॉल आले ना तर पर्सेंटेज वाढणार आहे विनिंग समोरच्या टीमचं. परंतु टीम कुठली असू दे, आपल्या गावचे दोन्ही संघ खेळतात. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटनी सातत्याने दिलंय. क्रिकेटने काय दिलंय हे सर्व काही प्रेक्षक दिलेत, सर्व काही टीम्स दिल्यात, सर्व काही खेळाडू दिलेत, सर्व काही दोस्त दिलेत आणि सर्व काही या मैदानात तुम्हाला पाहायला मिळतोय. पालघरचं क्रिकेट आहे. हे पॅटर्न वेगळं आहे आणि सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतोय. ही स्पर्धा प्रथमच एवढी नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. हो, कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आहे, कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आहे. त्यांना देखील माहिती आहे शांततेत संयमीचा खेळ खेळणं गरजेचं आहे. थेंबे थेंबे तळे साचे आणि तेच इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. बाई बून बून से सागर बनत आहे. आता रनअप इक्वेशन आपण पाहतो. येणारे 17 बॉल आहेत आणि 16 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज प्रिन्स आहेत. ओव्हर नंबर 4, ओव्हर नंबर 3 तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. प्रेक्षक तुम्हाला भरपूर पाहायला मिळतात. खरा तर जय जोगनादेव आगमन वामिका स्वाचषक 2026 चे थरार आहे आणि आमचे मेहुलजी पाटील नेहमीच सातत्याने पाहत असतात, कारण की जेव्हा जेव्हा वामिका स्टार आगमन हे नाव येतं ना सातत्याने अखंड महाराष्ट्रभरांनी वेळ लावलाय. मेहुलजी पाटील की त्याच्यामुळे सातत्याने आपण पाहत असतो. भरपूर एक वेळ लावलं या क्रिकेटला या पालघर जिल्ह्यामध्ये. वाईटचा कॉल इथे मात्र आलाय. एक एक्स्ट्रा धाव नक्कीच मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जम पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड 20 धावा धावफलकावरती आहेत. आज सर्व काही आपण पाहतोय. खरं तर प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. लहान मुलांपासून सर्व महिला ताई बहिणी सर्व काही इकडे आहेत, कारण की त्यांना माहिती आहे स्पर्धा आपली आहे, मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची स्पर्धा आहे. ओव्हर टू मॅच. पुढचा बॉल इथे देखील काय बात आहे. हे कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आहे. हे उद्याचं भविष्य आहे आणि ती बी टीम का बी टीम त्यांना नाव देण्यात आले, कारण की तसंच खेळ तो करतोय. कारण की येणाऱ्या कालावधीमध्ये हे चर्चा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. हे खेळाडू देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. दर्श आणि करण ही जोडी मैदानात साथ मध्ये.
आणि दर्श खेळतोय, चांगली बॅटिंग करतोय, त्यांचे बंधू देखील आता खुश आहेत. बॉलत यात पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती स्ट्राईक वरती बॅटर आहे करण. आता चुकी घडली मैदानात 7 मध्ये आणि इथे वाईट +1. इथं म्हणेन बॅटिंग करत असताना विकास जगदीश असेल, चांगली बॅटिंग तिथे पहिल्या इनिंग मध्ये केली होती. काटकसरने कमवलंय बाई आणि आता गोलंदाजांनी इन्कम टॅक्स मध्ये कमवलाय तेच म्हणावं लागेल. कारण की आता धावा बनत होत्या पहिल्या इनिंग मध्ये, इथे धावा वाचवण्याचे काम फिल्डर देखील करत होते. आता प्रयत्न करावे लागतील, पराकस्या कराव्या लागतील, मेहनत करावी लागेल मैदानात 7 मध्ये. आगवण आहे संघाला, एका बाजूला आगवण आहे, दुसऱ्या बाजूला आगवण बी. कोण जिंकेली मॅच, रफ अँड टफ सामना मैदानात 7 मध्ये रंगतोय आणि होय रंगलाच पाहिजे कारण की स्पर्धा देखील रंगली आहे. 23 धावा धाव फलकावरती आहेत. 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. आणि विकेट जर आल्या तर नक्की जिंकू शकतात, आमचे स्कोरर सांगतात, परंतु क्रिकेट आहे. आता मी तर म्हणेन तुम्हालाच गोलंदाजीला धावा लागेल तर ते विकेट येईल. प्रेक्षकांची गर्दी आहे, टाळ्या वाजतात. इथं स्विच हिट केला आणि इथे देखील सिंगल. आता सिंगलचा खेळ पाहताना 7 मध्ये रंगतोय. काय पालघरकर, आवाज होऊ दे एकदा जोरदार. 24 धावा धाव फलकावरती आहे. ऑन स्क्रीन आमचे मेहुलजी पाटील, दोस्ती दुनियातील राजा माणूस म्हणून नेहमीच चर्चा राहिली आहे आणि सातत्याने वामिका सार, हे नाव कोण विसरेल. तर आपण अंकुश भोईर यांचे शूज प्रत्येकाला जर पाहिलं तर सामना जिंकल्यानंतर ब संघाला मिळेल. पण आणखीन एक त्यांनी अनाउन्समेंट करायला सांगितलं आहे की प्रत्येक खेळाडूला इनर्स देखील देण्यात येतील. हाताचे जे इनर्स असतात ते देखील देण्यात येतील. सर आपल्याला पण आहेत का? आपल्याला जर असेल तर अजून बरं होईल. चला आपण जोग पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. इथं देखील आपण पाहतो लाऊड अपील करण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. DRS नाहीये बघा, अल्ट्राएज नाहीये आतापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये, अल्ट्राएज आलं नाहीये. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. चर्चा होते तिने अंपायर्स मध्ये, आमचे चिरागजी तरे सर असतील, प्रशांतजी पाटील सर, अजित निकम सर. चर्चा चालू आहे, डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आता धडधड वाढलाय. ही विकेट महत्वाची आहे, विकेट इज इम्पॉर्टंट. आणि आता DRS ची मागणी टेक्निकल रूम मध्ये हे निर्णय आता सोपवलाय, चेक केलं जाईल इथे DRS च्या माध्यमातून. बाई दूध का दूध पानी का पानी और DRS की बाद आगे की कहानी. विश नेटवर्क लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय, प्रॉपर क्लॅरिटी विथ क्वालिटी आणि सातत्याने संपूर्ण टीम वर्क करते. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. प्रेक्षक जिथे दिसेल तिथे प्रेक्षक आहे. आज प्रत्येक ठिकाणी प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. हे पालघरचं क्रिकेट आहे, पालघरचे प्रेक्षक आहेत. आणि जेव्हा चांगलं काम काही होतंय ना तेव्हा टाळ्या येतात, शिट्ट्या येतात. आय थिंक प्रेक्षकाने आधीच निर्णय दिलाय की काय. एस प्रेक्षक दिसतात, संपूर्ण प्रेक्षकांची गर्दी आहे. आज लहान मुलं देखील आहेत, संपूर्ण ग्रामस्थ मंडळ देखील आहेत, ताई भगिनी देखील तुम्हाला पाहायला मिळतील. संपूर्ण आज जिथे जागा मिळेल तिथे लहान मुलं देखील बसलेत, कारण की क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे, क्रिकेट खेळणाऱ्यांचा प्रोत्साहन वाढवायचं आहे आणि आगवणकरांचा प्रोत्साहन वाढवायचं आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, निर्णय अजूनही आलेला नाही आहे. धडधड वाढलाय, डिसिजन पेंडिंग आहे बाई. आणि इथे बॅटर सेफ आहे. धडधड वाढला होता 1 सेकंडसाठी, 1 मुमेंटसाठी अंपायरने देखील आता सांगितलंय की बॅटर सेफ आहे, नॉट आउट आहे. अखेर निर्णयाला भरपूर वेळानंतर स्कोर आपण पाहतोय आता जाऊन पोहोचलाय 24 आणि बोर्ड येणारे. आता 14 बॉल आहेत आणि 11 धावांची गरज या मॅच मध्ये. 14 बॉल 11 धावांची गरज. प्रेक्षक काय वाटतंय, कोण जिंकेली मॅच?
आगवन बी संघाचे पाठीराखे किती आहेत? एकदा आवाज होऊ दे जोरदार. आणि आगवन ए संघाचे किती आहेत? आहेत आहेत. आणि नक्कीच भरपूर सारे पारितोषिक आहेत, भरपूर सारे डायरेक्ट हिट तर केलाय. पाहावं लागेल इथे डीआरएस अजित निकम सर देखील सांगतात डीआरएस. आणि यस, जर आगवन बी संघ जर जिंकला ना तर अंकुशजी भोईर यांच्या वतीने संपूर्ण टीम साठी शूज आहेत आणि इनर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. क्या बात आहे. भरपूर सारे कॅश प्राइज आहे, भरपूर सारे पारितोषिक आहेत, गिफ्ट आहेत, वस्तू आहेत, कॅश प्राइज आहे, सर्व काही आहे. ही स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची स्पर्धा. आणि बॅटर ओ यू टी फलंदाज बाद. एन्जॉय करतोय पियुष. वन मॅन आर्मी मी तर म्हणेन टीम साठी. हारो किंवा जितो मी आमचा अगवान ए संघाचा पाठीराखा आहे. कोणी जिंकू दे, परंतु इथे मजा तर मात्र येणार आहे मॅच मध्ये. आता येणारे 13 बॉल आहेत आणि 11 धावांची गरज या मॅच मध्ये. काय येऊ शकतं, आता मेहनत करावी लागेल. कारण की असं म्हटलं जातं ना, 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टी जर बाजूला सरसावल्या ना, 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानात केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि तीच मेहनत मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं आहे. आज कोणाच्या बाजूने मॅच जिंकणार आहे? येणारे 12 बॉल आहेत आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये. टाळ्या वाजू दे एकदा, टाळ्या वाजू दे. 12 बॉल 10 धावांची गरज. कोणी जिंकू दे, परंतु मॅच आवडली आहे, यात मात्र काही शंका नाहीये. 12 बॉल 10 धावांची गरज. नक्कीच आणखीन एक अनाउन्समेंट करतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 25, 26 आणि 27 रोजी आपण पाहतोय आणखीन एक टुर्नामेंट आपल्या पंचाली गावामध्ये संतोष स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळेल. अंकुशदादा भोईर यांच्या माध्यमातून ही मोठी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं जाईल. आणि त्या स्पर्धेमध्ये जर ब संघ जिंकतोय आता तर तिथे मात्र त्यांचा सन्मान केला जाईल. क्या बात आहे. अजून काय पाहिजे? सर्व काही तुम्हाला अगवन बी संघासाठी आता ऑलरेडी दिलेलं आहे. फक्त तुम्हाला मॅच जिंकायची आहे. इथं म्हणे मॅच जिंकली तर सर्व काही तुम्हाला मिळेल. आणि आज जर मॅच खरंच जिंकली ना तर प्रत्येक प्रेक्षकांचे मन देखील जिंकणार आहे. हे लाईफ टाइम लक्षात राहील की बी टीमने ए टीमला हरवलंय. आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये येणारे आता 11 बॉल आहेत आणि 9 धावेची गरज आहे मॅच मध्ये. काय येऊ शकतं, क्रिकेट आहे, कधी पलटू शकतं. आता कोणाच्या बाजूने वेळ जाणार? येणारे आता 11 बॉल आहेत आणि 9 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज हार्दिकला आता कमबॅक करावा लागेल. नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल मैदानात 7 मध्ये. आज जर इतिहास रचायचा असेल तर विकेट आणि डॉट बॉल इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. 11 बॉल आणि 9 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. त्याला मैदानाच्या बाहेर जाऊ द्यायचंय प्लीज. थोडीशी जागा करून द्या, मैदानाच्या बाहेर जाईल. गोंगाट करू नका प्लीज, आवाज करू नका, तो आपोआप जाईल. पाहायला आलाय, त्याला देखील माहिती आहे मॅच चांगली रंगली आहे. अकरा बॉल आणि 9 धाव्यांची गरज अजूनही मॅच मध्ये. विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय वामिका स्टार आगवण ए संघाचं जर पाहिलं तर 5 विकेट आतापर्यंत गेल्यात आणि आगवणकर बी संघाचे आतापर्यंत 2 गडी बाद झाले आहेत. येस, म्हणजे जर अजून 3 विकेट गेल्या तर मॅच मध्ये ट्विस्ट होऊ शकतो, कलाटणी होऊ शकते मॅच मध्ये. ओ इकडे फटका सरळ आणि इथे विकेट आणि विकेट मिळाली भाई. बारी बारी सबकी है, कभी तुम्हारी तो कभी हमारी. विकेटचं मतदान, फलंदाज बाद.
बाजूने झुकणार आहे, कारण की असं म्हटलं जातं ना, रात नहीं ख्वाब बदलते, मंजिल नहीं कारवे बदलते, जज्बा रखो हरदम जीतने का, क्योंकि किस्मत बदले या ना बदले वक्त जरूर बदलता है. आणि ती जर वेळ इथे येणं गरजेचं आहे ना, तर इथं मेहनत देखील करणं गरजेचं आहे. तीच मॅच आता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच सरड्याहून जास्त रंग बदलणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये 9 रनांची आवश्यकता. कोण बनेल या मागचं सिकंदर, कोण बनेल? येणारे 10 बॉल आणि 9 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना, काढे की टक्कर. आणि इथे घडलंय तरी काय, आणि इथे आणि हो त्याचं नव्हतं झालंय. तुपही गेलं, हाती राहिलं धोपाटनं, हाती गाई संकटात नाही. पण सर हेच जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर ब संघाने देखील केलं होतं. एक्स्ट्राच्या रूपाने 5 धावा दिल्या होत्या, त्या आता मात्र वसूल केल्यात मी म्हणेन. आणि नक्कीच नक्कीच, कारण की आता मॅच देखील तशी रंगली होती, परंतु आता एका बॉल वरती पूर्णपणे मॅच मी तर म्हणेन एका बाजूने झुकली आहे. काय मॅच आता काय होणार आहे? प्रश्नचिन्ह निर्माण आहे. काटा वळवणारी मॅच आली असती जर ही विकेट आली असती. बघा जे नशिबात लिहिलेलं असतं ना तेच होतं, आणि आता तेच झालं. आता देखील देवाला देखील हार मंजूर नाहीये की बी संघ इथे हारावं. पब्लिक भरपूर सेलिब्रेशन करते, त्यांना देखील माहिती आहे. आता 9 बॉल आणि 5 धाव्यांची गरज आहे. जरा जे लहान मुलं जरा हळू, कारण की आजचा अंतिम दिवस आहे, आम्हाला देखील माहिती आहे, परंतु अजून काही तास बाकी आहेत, त्यामुळे थोडंसं अजून वेळ थांबा, तर नंतर तुम्ही आमच्या मंडप डेकोरेटरचं काम वाचू शकतात नाचून नाचून काढून. 9 बॉल आणि 5 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार. हो डॉट बॉल आलाय, आणि आता अशाच टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण की आम्ही नेहमी म्हणत असतो की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा आहे. एक वेळेस बाहुबलीमध्ये कटप्पा नसला तरी चालेल, परंतु क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असताना टप्पा महत्वाचा आहे. 8 बॉल 5 धाव्यांची गरज. टॉस इथे आपण पाहतोय, आता डॉट आलाय. मॅच मध्ये मजा येणार आहे. टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. 7 बॉल 5, 7 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. धड 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 आता वाढलं या मॅच मध्ये. कोण बनेल या मॅचचं सिकंदर, ती येणारी वेळ सांगून जाईल, कारण की आता निर्णायक बॉल आहे. हा बॉल जर डॉट आला ना तर फार मजा येणार आहे. आता प्रेक्षक अगदी पूर्णपणे हा हा क्या बात है, काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. काय झालंय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. आता टशन बघा, जोरदार टाळ्या या मॅचसाठी. हे प्रेक्षक अफाट आहे. आणि आता येणारे 6 बॉल आहेत आणि 5 धाव्यांची तर गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. आय थिंक डिसिजन पेंडिंग आहे अजून. हे संपा डिसिजन पेंडिंग आहे. आता धडधड वाढलाय. अंपायर्स कॉल काय? डॉट बॉल आलाय. आता येणारे 6 बॉल आहेत आणि 5 धाव्यांची गरज. कोण बनेल या मॅचचं सिकंदर, कारण की असं म्हटलं जातं ना, हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या मॅचचं सिकंदर? आणि आतापर्यंत 3 विकेट गेल्यात. जर मॅच इक्वल झाली तर अजून 2 विकेट जर बॉलिंग टीमने आता घेतले तर सामना ए टीम जिंकणार आहे. मॅच मध्ये आता अजूनही ट्विस्ट आहे. जर सामना बरोबरी झाला विकेट वरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता काय होईल या मॅच मध्ये, प्रश्नचिन्ह अजूनही. निर्णय काय होईल? दडदड आता अजूनही वाढलाय. 6 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा असा रंगतदार सामना आहे. आणि आता बॉलिंग मार्कवरती हिम्मत मच्छी आल्यात. हिम्मतला आता हिम्मत द्यावी लागेल या टीमला.
6 बॉल 5 धाव्यांची गरज आहे. काटेकी टक्कर, काटाकीर अशी मॅच मैदानात 7 मध्ये रंगली आहे. पहिला बॉल महत्वाचा असणार आहे, कारण की पहिला बॉल जर तुम्ही डॉट केला ना तर या मॅच मध्ये मजा येईल. विकेट आता गरजेची ए टीम साठी. ए वर्सेस बी हे बॅटल चालू आहे मैदानात 7 मध्ये. कोण जाईल सेमी फायनल मध्ये? रफ अँड टफ सामना मैदानात 7 मध्ये रंगलाय. हो इकडे पहिल्याच बॉल वरती स्वॅग से स्वागत नाही करोगे. एकदा टाळ्या शिट्ट्या जोरदार होऊन जाऊ दे. एक धाव दूर आहे, फक्त एक धाव दूर आहे. बी संघ आता विजयाच्या उंबरठ्यावरती एक पाऊल टाकण्याला मागे फक्त. आणि इथे आले का विकेट, आले का विकेट, विकेटचं बटन. फलंदाज बाद. दोन विकेट जर आल्या ना तर भाई दिन बना दिया टीम ए संघाने. काटे की टक्कर आहे, अजूनही मॅच ऑन आहे, अजूनही मॅच जिवंत आहे. एक महत्वाचा बॉल, एक महत्वाची विकेट या मॅचला बदलू शकते. आता इथं संघर्ष करावा लागेल, स्वतःवरती विश्वास ठेवणं आता गरजेचं. हिम्मतला 4 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. प्रेडिक्शन इथे ऑलरेडी झालंय, प्रेडिक्शन इथे ऑलरेडी झालाय की 4 बॉल मध्ये आता 1 धाव तर बनणार आहेत, परंतु कशा प्रकारे बनणार आहेत ते आमच्या स्कोररने आधीच सांगितलंय. आणि इथे 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 डॉट आलाय. 3 बॉल 1. दडदड वाढलंय या मॅच मध्ये. काय होईल, काय होईल? 3 बॉल 1 धावेची गरज आहे. जर विकेट आली तर मॅच मध्ये ट्विस्ट आहे. आतापर्यंत 4 विकेट्स गेल्या टीम बी संघाचे, आणि तिन्ही जरी डॉट केले तरी हरकत नाहीये, परंतु आता फक्त विकेट पाहिजे. तिन्ही जरी डॉट आले तरी हरकत नाहीये, परंतु आता विकेट महत्वाची आहे. इथे त्यांना देखील माहिती आहे डॉट खेळणं गरजेचं आहे. तिन्ही डॉट आले तरी मॅच जिंकणार आहेत. आणि आता गोलंदाज हिम्मतला स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं या मॅच मध्ये. कारण की असं म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. अरे संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. लोग आज भी उस पत्थर को क्यों पूछते? क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. आणि तोच भरोसा आता स्वतःवरती ठेवणं गरजेचं आहे. अ संघाचे 5 गडी बाद झाले आहेत आणि ब संघाचे 4 गडी बाद झाले आहेत. काय होईल सागर सर? आता मॅच मध्ये ट्विस्ट आहे. 2 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. आणि इथे इथे घडलंय तरी काय? आता इथे जिथे विकेट होती तिथे थ्रो केलं नाहीये आणि थेट नॉन स्ट्राइक एंड वरती थ्रो केलाय. आता ही विकेट, काय मॅच रंगली आहे. आता विकेट होती, हेच गोल्डन चान्स होता मी तर म्हणेन, आणि ही गोल्डन चान्स मिस केलाय. आणि ते घडलंय तरी काय? फक्त आता 1 धाव दूर विजयापासून. 1 बॉल 1. काय मॅच रंगली आहे या मॅच मध्ये. वा वा. 1 बॉल 1 धावेची गरज आहे, परंतु जरी हा डॉट आला तरी आगवन बी संघ जिंकणार आहे. आणि जर या बॉल वरती विकेट आली तर जे निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ते बॉल आउट डिसाइड करणार आहे की मॅच कोणाच्या बाजूने आहे. विकेट गरजेची. आता फिल्डिंग चांगल्या पद्धतीने सेट करणं गरजेचं आहे. 1 बॉल 1. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 1 बॉल 1. बॉलर तयार. हे क्रिकेट आहे. आणि जय जोगनादेव चषक 2026 से थरार महत्वपूर्ण मॅच. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. प्रेशर आहे, काटेकी टक्कर आहे.
एक बॉल एक आणि इथे सामना जिंकला टीम आगवन 20 संघानं. तभी कहते जीतूनी को मिलती है.